मित्रांनो, आज मी माझ्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी एक खास गोष्ट बनवत आहे। ही खास व्यक्ती म्हणजे आपली खानदेश मधली आबाई, म्हणजेच माझ्या मित्राची आजी। आणि आबाई बद्दल सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, त्याच्यामुळे सांगायची काही गरज नाही। आज रात्री मी खानदेशाला जाण्यासाठी निघणार आहे, कारण आपल्या आबाईची तब्येत थोडीशी खराब आहे, त्यामुळे तिला भेटून यायचं आहे। आणि सांगितल्याप्रमाणे आबाईसाठी मी खोबऱ्याचे लाडू बनवून नेणार होतो। आई बोलली होती लाडू मी बनवून देते, पण आबाई माझी, त्याच्यामुळे लाडू तर मीच बनवणार होतो। त्याच्यामुळे लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणं तो बनता आहे ना मेरे भाई। हे लाडू मी याच्या आधी कधीच नव्हते बनवले, त्याच्यामुळे ऑफकोर्स मी युट्यूब वाले काकाची थोडीशी हेल्प घेतली। आबाईकडे आम्ही मागे 2-2-3-3 आठवडे राहिलो होतो आणि आबाई सोबत आमचं नातं खरंच खूप जास्त घट्ट झालं होतं। ती फक्त माझ्या एका मित्राची आजी नसून माझी एखादी जीवलग मैत्रीण झाली होती असं मला वाटायचं। लाडू बनवताना मी थोडंसं इमोशनल झालो होतो, मला थोड्याशा जुन्या आठवणी आठवल्या होत्या। जळगावला असताना रोज दुपारी 3 वाजता मी आबाईसाठी आणि माझ्यासाठी चाय बनवायचो। मंडळी, हे मिक्सर आमच्या आईच्या लग्नातला आहे आणि आता याचं वय झालं आहे, कारण हा त्याचं काम बरोबर करतच नव्हता। कोपऱ्याच्या तुकड्याला किती पण फिरवलं तरी ते हाय तसेच राहत होते आणि त्याला नीट करत बसायला आपल्याकडे टाइम नव्हता, कारण आज रात्रीच आपल्याला जळगावला निघायचं आहे। त्याच्यामुळे मी कुठलाही विचार न करता आणि आईची सुद्धा परमिशन न घेता झेप्टोवरून मिक्सर मागवला आणि फक्त 20 मिनिटांमध्ये मिक्सरची डिलिव्हरी पण झाली। काकाला पाणी विचारलं तर ते नको म्हणले, त्यांना थँक्यू बोललो आणि वाटायला लावलं। आईला सांगितलं घरी नवीन पाहुणा आला आहे आणि लगेच त्याला अनबॉक्स करायला पण घेतलं। हे मिक्सर मला पण आणि आईला पण जाम आवडलं होतं आणि कमी पैशामध्ये खूप चांगली क्वालिटी मिळाली। एवढंच नाही तर याच्यासोबत 3 मिक्सरचे भांडे पण आले होते। हे मिक्सर मला फक्त 1400 रुपयामध्ये मिळालं आणि हे कुठलं पेड प्रमोशन वगैरे बिलकुल पण नाही। मग काय कुठली वाट न बघता आईने लगेच काम चालू केलं आणि आम्हाला अगदी जसं हवं होतं तसंच खोबरं बारीक झालं होतं। लाडू बनवण्यासाठी युट्यूबवाले काकाने सांगितल्याप्रमाणे काजू बदाम अक्रोड आणि सुकी खारीक पण घेतली होती, सगळ्यांना एकदम बारीक केलं। कढईमध्ये तूप टाकून सर्वात पहिल्यांदा आपण ड्रायफ्रुट्सला भाजून घेणार आहोत। नंतर त्याच कढईमध्ये आपण बारीक केलेले खोबरं टाकून त्याला आपण थोडंसं भाजून घ्यायचं। खोबरं भाजताना खूप लक्ष द्यायला लागतं, कारण ते लवकर खाली चिटकतं। हे लाडू आपल्या शरीरासाठी बॉडीसाठी खूप चांगले असतात, तुम्ही पण बनवून नक्की खावा। त्याच कढईमध्ये तूप टाकून मी गुळ टाकलाय, तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण टाकू शकता, पण गुळ टाकले तर अतिउत्तम। गुळाने असा शेप बनवल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलं आणि मस्त मिक्स केला। पूर्ण गुळ विरघळल्यानंतर त्याला खोबऱ्यामध्ये टाकून द्या। डायरेक्ट हात घालू नका ना, त्याला जाम चटके बसतील। त्याला आधी स्पॅच्युलाने मिक्स करून थंड करा। लाडू बनवण्याची जिम्मेदारी आईकडे दिली, कारण लाडूला शेप देणं काय मला जमत नव्हतं। आता आबाईसाठी बनवलेले हेल्दी प्रोटीन लाडू तयार आहे। 9 वाजता जी पण जॉबवरून आली, तिला केलं बाय बाय आणि मी निघालो जळगावला। बाकी आबाई लवकर बरी व्हावी यासाठी तुम्ही देवाकडे प्रे करा। यासाठी एवढंच, उद्या भेटूया।